वरून पाऊस चालू आणि आम्ही हा जेवण करत आहे धरणाच्या काठावर. बाकी छान वातावरण आहे इथं आमचा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. आज मी जात आहे माझ्या माहेरी काही कामानिमित्त. त्यासाठी मी सामदा येथे गेलेली होती. तर घरी जाता बरोबर कळलं की सर्व माझ्या घरच्या जी लेडीज आहेत ते सर्व शेतात गेलेले आहेत पेरणीसाठी, कारण की त्या दिवशी पाऊस चालूच होता. आणि मी पण म्हटलं चला आपण पण जाऊ, थोडासा शूट वगैरे करता येईल. तर मग आमच्या गावाच्या बाजूनच एक छोटंसं धरण आहे आणि धरणाची जी भिंत आहे ती माझ्या बाबाच्या शेतातच आहे. तर म्हटलं तिथं छान असं आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता येतील. तर मग मी दिवसभर माझं काम लवकरच अटपलं होतं. तर मी म्हटलं चला आपण संध्याकाळच्या बसनं घरी जावं लागेल, त्या निमित्तानं म्हटलं आपण दिवसभर थोडाफार शेतातला व्हिडिओ काढू. विदर्भात कशा प्रकारची पेरणी होते. तर आमच्या इकडे विदर्भात कापसाची लागवड जास्त केली जाते. त्यासाठी आधीच बैलजोडीनं सऱ्या काढल्या जातात आणि सरकीची टोपणी केली जाते. तर बघू शकता आधी त्या काकूनी पूजन वगैरे केलेलं आहे, कारण की या काकूच्या शेतात पेरणी चालू होती त्या निमित्तानं. तर हे आधी सऱ्या पूजा वगैरे त्यांनी करून घेतली आणि गोड म्हणून त्यांनी सोनपापडी आणली, कारण की मार्केट दर्यापूर हे थोडं दूर होतं. पावसामुळे कोणी जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे त्यांनी दुकानातलेच थोडंफार नारळ वगैरे हे घेऊन पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर सर्वांनी ओट्या वगैरे बांधलेल्या आहेत लेडी बायांनी, आणि अशा प्रकारची सरकीची त्यांनी आपल्या पिशवीत थोडी थोडी घेतलेली आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे कपाशीची बियांची लागवड केली जाते. तुमच्या इकडे कशा प्रकारची पेरणी केली जाते तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर मी रील वगैरे बनवत असताना चिखलात चांगलीच फसली, कारण की त्या दिवशी रिमझिम पाऊस हा चालूच होता आणि चिखल पण खूप शेतात झालेला होता. मला ओढ्यासाठी प्रयत्न करत होते, मी त्यांनाच ओढत होती, पण आनंद खूप वाटत होता. सर्वांचा चेहऱ्यावर हसू पाहून मला पण खूप भारी वाटत होतं. गावाकडे हीच आनंद बघायला मिळते. नमस्कार मित्रांनो, मी आलेली आहे माझ्या बाबाच्या शेतात आज व्हिडिओ काढायला आहे. आणि इथं पेरणी चालू आहे आणि शेतात वरून पाऊस पण चालू आहे. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे. हे बाजूनं आमच्या गावचं छोटंसं धरण, आम्ही डॅम म्हणतो त्याला, छोटंसं धरण. व्हिडिओला लाईक नक्की कर जा, सबस्क्राईब पण नक्की कर जा. होऊ शकता तुम्ही किती छान वातावरण आहे, आणि कमेंटमध्ये सांगा आमच्या गावाचं वातावरण कसं आहे. बघू शकता हे बघा, मी छत्री घेऊन बसलेली आहे इथं जेवणासाठी. हे पूर्ण डॅम आहे इथं धरणाचं. इसलिए आम्हाला आता मामाच्या बंडीत चाललो आम्ही, हे ना मामा? हां, बसू काय? येते वेळेस आम्हाला रस्त्यानं चालता पण येत नव्हतं, पण आम्हाला बैलगाडी दिसली मामाची, तर आम्ही त्या बैलगाडीत बसलो. पण गावाकडे गेल्यावर बैलगाडीत बसण्याचा पण योग घडून आलेला आहे. त्यानंतर आम्ही घरी गेलो, फ्रेश वगैरे झालेली आहे, कारण की मला 5च्या गाडीवर परत रिटर्न अकोल्याला यायचं होतं. हे बघू शकता आमच्या गावचं बस स्टॉप. चला भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.